1998 ची ती एक जागा आणि आज 207 वर 29 वर्षांपूर्वीच ममतांनी स्वतःच रचली होती राजकीय अंताची स्क्रिप्ट। पश्चिम बंगालच्या राजकारणात एका महाकायुगाचा अंत झाला आणि एका नव्या पर्वाची पहाट झाली, ज्या ममता बॅनर्जींनी एकेकाळी माटी माणूसच्या घोषणेने डाव्यांचा 34 वर्षांचा किल्ला उद्ध्वस्त केला होता। आज त्याच ममतादींच्या सत्तेच्या साम्राज्याला भाजपने 180 अंशाच्या कोनातनं फिरून जमीनदोस्त केलं। 294 पैकी 207 जागा जिंकून भाजपने बंगालमध्ये स्वबळावर भगवा फडकवत नवा इतिहास रचला, तर तृणमूल काँग्रेस अवघ्या 80 जागांवर आकसली गेली। पण या निकालाचं सर्वात मोठं सत्य हे आहे की आज बंगालमध्ये भाजपचे जे कमळ बहरले आहे त्याचे पहिले बीज 29 वर्षांपूर्वी स्वतः ममता बॅनर्जींनीच पेरले होते। नैसर्गिक मैत्री ते दुर्गा संबोधनापर्यंतचा प्रवास। आज भाजपला बाहेरचे लोक म्हणवणाऱ्या ममता बॅनर्जी 1997 मध्ये जेव्हा काँग्रेसमधनं बाहेर पडल्या तेव्हा डाव्यांना संपवण्यासाठी त्यांनी भाजपचा हात धरला होता। 1998 मध्ये भाजपचे तपन सिकदर जेव्हा पहिल्यांदा दमदममधून लोकसभेवर निवडून आले तेव्हा त्यांच्या विजयाचे शिल्पकार दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द ममता दीदी आणि त्यांचे तृणमूलचे कार्यकर्ते होते। 1998 आणि 99 या दोन्ही निवडणुकांमध्ये तपन सिकदर यांनी विजय मिळवला होता। तपन 1999 ते 2004 या दरम्यान अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत। इतकेच नव्हे तर 2003 मध्ये संघाच्या पाचजन्य सोहळ्यात जेव्हा त्यांना बंगालची दुर्गा म्हणून गौरवण्यात आलं तेव्हा ममतांनी संघ नेत्यांचा उल्लेख सच्चे देशभक्त असा केला। भाजप हा आमचा नैसर्गिक मित्र आहे ही कबुली खुद्द दीदींनीच बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत दिली होती। आज त्याच नैसर्गिक मित्राने ममतांच्या राजकारणाला बंगालमधून हद्दपार करण्याची किमया साधली आहे। सोयीचे राजकारण आणि इंडिया आघाडीचा घात। ममता बॅनर्जींचे राजकारण नेहमीच सोयीचे राहिले आहे अशी टीका आता राजकीय वर्तुळात उघडपणे होत आहे। ममतांनी सीए आणि NRCला रस्त्यावर उतरून विरोध केला, पण संसदेत मतदानावेळी TMCचे 8 खासदार गायब झाले, ज्यामुळे भाजपचा मार्ग खऱ्या अर्थानं मोकळा झाला। बंगालचे राज्यपाल म्हणून संघर्षात राहिलेल्या जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती करण्यासाठी ममतांनी अप्रत्यक्षपणे मदत केली। एवढेच काय तर 2024च्या निवडणुकीपूर्वी नितीश कुमारांच्या नावाला विरोध करून त्यांना भाजपच्या छावणीत ढकलणे आणि नंतर इंडिया आघाडीशी काडीमोड घेऊन बंगालमध्ये एकटं लढण्याचा हट्ट धरणे हे ममतांचे निर्णय त्यांच्याच अंगाशी आले आहेत। सत्तेचा अजगर आणि तृणमूलचे विसर्जन। ज्या पद्धतीने भाजपने BJD, शिवसेना आणि JDU सारख्या प्रादेशिक पक्षांच्या सोबतीने स्वतःचा विस्तार केला त्याच राजकीय अजगराने आता तृणमूल काँग्रेसलाही गिळंकृत केला आहे। ममतांनी स्वतःच्या हट्टापायी आघाडी तोडली आणि मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळाला। भाजपची 1998 मधील लोकसभेची एक जागा आज 2026 मध्ये विधानसभेच्या 207 जागांपर्यंत पोहोचली आहे। एकूणच काय तर ममता बॅनर्जी आज जे काही भोगत आहे ते त्यांनीच गेल्या 3 दशकात पेरलेल्या राजकारणाचे फळ आहे। ज्या भाजपला त्यांनी बोट धरून बंगालच्या गल्लीबोळाची ओळख करून दिली त्याच भाजपने आज त्यांच्या सत्तेला सुरुंग लावून दिदीचा अध्याय संपवला हे मात्र नक्की।